यावर टीका करण्यापेक्षा एवढ्या मोठ्या कॅबिनेट मंत्री असलेल्या सुधीर भाऊनी मूलच्या नगर परिषदेमध्ये हिरोईन का आणली, मराठी हिरोईन, याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे आमच्या वेळेस रुपया पडत होता त्यावेळेस आमची इज्जत जात होती. आता रुपयाची किंमत 30% घसरली, म्हणजे आता ह्या लोकांची इज्जतच नाही असं समजायचं काय? नाही, तो एका उमेदवाराने ते पत्र असं दिलंय की 14 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देणार होते. म्हणजे 15ला मतदान, 14ला पैसे देणार. हे कशाचं लक्षण आहे? तुम्हाला द्यायचे तर यापूर्वी का नाही दिले? मग द्यायचं असेल तर निवडणुकीनंतर द्या. 16 तारखेला गेला, 14 तारखेला देऊ नका, तो आदर्श आचारसंहितेचा भंग आहे असं म्हटलंय. देऊ नका किंवा बंद करा असं कुठे म्हटलंय? सुधीर मुनगंटीवारांनी मूलमध्ये हिरोईन आणल्या होत्या. हिरोईन म्हणजे याचा अर्थ तो हिरो संपला. गौतमी पाटील एक कलाकार आहे, बहुजन समाजातील, ओबीसी समाजातील ती मुलगी आहे आणि येत असेल रॅलीसाठी, प्रचारासाठी. वार्डातील सगळ्या लोकांना वाटतं की आपल्या लोकांच्या मागणीप्रमाणे रॅलीमध्ये वगैरे सहभागी होतात. मला असं वाटतं की असे वक्तव्य करून भारतीय जनता पक्ष आणि सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या निकालानंतरच सांगतो की काँग्रेसची किती स्थिती चांगली आहे. आता झालेल्या 11 नगर परिषदामध्ये 8 नगर परिषदेवर काँग्रेस तिकडे जिंकली, चंद्रपूर जिल्ह्यात. आणि महानगरपालिकेमध्ये तर प्रश्नच नाही, 100% आम्ही जिंकणार. यावर टीका करण्यापेक्षा एवढ्या मोठ्या कॅबिनेट मंत्री असलेल्या सुधीर भाऊनी मूलच्या नगर परिषदेमध्ये हिरोईन का आणली, मराठी हिरोईन, याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे आमच्या वेळेस रुपया पडत होता त्यावेळेस आमची इज्जत जात होती. आता रुपयाची किंमत 30% घसरली, म्हणजे आता ह्या लोकांची इज्जतच नाही असं समजायचं काय? आमची इज्जत होती म्हणून आमची इज्जत खाली जात होती. आता यांची इज्जतच नाही राहिली. यांना यांना समाजात काय प्राईम मिनिस्टर बोलणार? हे सगळे जे बकवास आहे यामध्ये मला वाटतं की हार जवळ दिसत आहे म्हणून अशा प्रकारचे आरोप केले जातात. पण तुम्हाला सांगतो, चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार हे 100%. नाही, तो एका उमेदवाराने ते पत्र असं दिलंय की 14 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देणार होते. म्हणजे 15ला मतदान, 14ला पैसे देणार. हे कशाचं लक्षण आहे? तुम्हाला द्यायचे तर यापूर्वी का नाही दिले? मग द्यायचं असेल तर निवडणुकीनंतर द्या. 16 तारखेला गेला, 14 तारखेला देऊ नका, तो आदर्श आचारसंहितेचा भंग आहे असं म्हटलंय. देऊ नका किंवा बंद करा असं कुठे म्हटलंय? त्या उमेदवारांनी एवढंच म्हटलंय की 14ला का देताय, तुम्ही नंतर द्या किंवा अगोदर द्यायला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. आणि तुम्ही बरोबर निवडणुकीच्या तोंडावर, तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी लाडक्या बहिणीचा वापर करायसाठी 1,500चं प्रलोभन देऊन 1,500 काय होतं? पण त्या 1,500च्या भरोशावर, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमची पद, तुमची लायकी जनतेमध्ये आता राहिली नाही. त्यामुळे 1,500 लाडक्या बहिणीची मतं घेण्यासाठी नवीन फंडा हा तुम्ही सुरू केलेला आहे. सरकारी तिजोरीच्या पैशातून मतं मिळवण्याचा नवीन गोरखधंदा भारतीय जनता पक्षाने सुरू केलाय, हा त्याचा अर्थ होतो. नाही, निकाल पुढे ढकलतात की नाही मला माहित नाही आता काय शेवट. पण असं आहे की सुप्रीम कोर्टाने जे फाइंड आउट केलंय, सुप्रीम कोर्टाचे काही निर्देश आहेत जे आणि मधामध्ये जे त्यांचं म्हणणं ग्राह्य धरलं तर 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये. ही जबाबदारी राज्य सरकारची आणि निवडणूक आयोगाची होती. त्यांनी 50%च्या वर आरक्षण देऊन निवडणुका घेतल्या कशा? यांचे डोके ठिकाणावर आहेत की नाही निवडणूक आयोगाचे? आणि सरकारचं पुन्हा डोकं ठिकाणावर आहे की नाही? या बिंडोक सारखे का वागत आहेत? यांची बुद्धी काय गहाण ठेवली आहे का दुसऱ्याकडे? ज्यावेळेस असे अनेक निर्णय आहेत की 50%च्या वर कुठलंही आरक्षण जाता कामा नये, मग ते 50%च्या वर आरक्षण देऊन निवडणुका घेतले का? आणि पुढच्या निवडणुका उद्या जर कोणी कोर्टात गेलाच, तर मागच्या वेळेस 2022 मध्ये 168 जागा खाली कराव्या लागल्या. काय दोष होता त्यांचा निवडणुका डबल घेण्यासाठी? पण तीच परिस्थिती पुन्हा येईल. म्हणून या निवडणुका 50%च्या आत मर्यादित घेता येईल. फार छाती ठोकली होती भारतीय जनता पक्षाने, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ठोकून घेतली आणि बावनकुळेंनी ठोकून घेतली छाती
की आम्ही ओबीसीचं 27% आरक्षण देऊन आता आम्ही निवडणुका करतो आहोत. मग कुठे गेली यांची छाती? बरगड्या मोडल्या काय आता छातीच्या 27% देताना? काहीतरी करून लोकांना मूर्ख बनवायचा धंदा नवीन सुरू झालेला महाराष्ट्रामध्ये. सर ओवेसीने म्हटलंय काल की जे कायदे आणले होते काँग्रेसने आणले होते त्यामुळे आमचे 2 जण आतमध्ये आहेत. हा, कायदे हे कोणाला धरून असतं काय? दहशतवादीला कुठे जात पात धर्मपंथ असतो काय? ओवेसी हा भारतीय जनता पक्षाचा भाट आहे. तो भाटासारखा बोलत असतो. तो काँग्रेसवर बोलतो, भाजपवर बोलत नाही. त्याला माहित आहे की भाजपची दलाली करायसाठी हैदराबादमध्ये येतो, हैदराबादवरून, आणि दलाली करून जातो महाराष्ट्रात. सर 12 जिल्हा परिषदांनी 125 पंचायत समित्याची निवडणूक 10 फेब्रुवारीच्या पुढे घ्यावी अशी विनंती निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केली, पण निवडणूक आयोगाने ते 50%च्या आरक्षण बसून मागणी करायला पाहिजे ना. 50%च्या वर जर केली असेल तर सुप्रीम कोर्ट त्याला परवानगी देणार नाही, हे माहीत आहे. तरी पण अशी मागणी करायची, मग ह्याचा अर्थ की सुप्रीम कोर्टावर ढकलण्याचं आपलं पाप कोर्टाकडे बोट दाखवण्यासाठी आहे, असा होतो. सर चंद्रपुरात काँग्रेस नेते प्रचाराला यायला तयार नाहीत असा आरोप मुनगंटीवारांनी केला. मी तर रोज प्रचार करतोय, 4-4, 5-5 सभा घेतोय. मीच नेता आहे महाराष्ट्रात, विधिमंडळाचा नेता. पुन्हा कोणता नेता पाहिजे?